नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये आपण आरी वर्कच्या ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे आणि तो ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा आहे या संपूर्ण गोष्टींची माहिती जी आहे आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि सोबत शेअरसुद्धा करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर इथे हा जो काही ब्लाऊज आहे तो मी इथे 4 टक्स ब्लाऊजप्रमाणे कटिंग करून घेतलेला आहे. तर इथे आता फक्त आपण अस्तर कटिंग करून घेतलेला आहे. तर अस्तर कटिंग करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे किंवा काय गोष्टींमध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहे या सर्व गोष्टी मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर आता आपलं अस्तर जे आहे कटिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला ब्लाऊज पीसची कटिंग करायची आहे. तर इथे हा ब्लाऊज पीस मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे हा पाठीचा भाग आहे. त्यानंतर या साईडला ब्लाऊजची स्लीव्ज दिलेली आहे. तर स्लीवची जेव्हा आपण अस्तर कटिंग केलेली आहे तेव्हा या स्लीवची मी इथे अगोदर वर्क केलेल्या भागाची उंची मोजून घेतली आणि त्या भागानुसारच उंचीनुसार मी इथे अस्तरची कटिंग केलेली आहे. त्यासोबतच इथे पाठीच्या गळ्याची जी काही उंची आहे तीसुद्धा मी अगोदर मोजून घेतली होती आणि त्यानुसार आपण पाठीच्या गळ्याची सुद्धा उंची घेतलेली आहे. तर इथे पाठीचा जो काही गळा आहे तो इथे कमी आहे आणि मेन तयार जो काही गळा आहे तर तो इथे जास्त आहे. त्यामुळे इथे आपल्याला कमी जास्त करण्याची काही गरज पडलेली नाही आहे. तर नॉर्मल ब्लाऊजप्रमाणेच आपण इथे पाठीच्या भागाचं कटिंग केलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता जो काही स्लीवचा भाग आहे तर इथे मध्ये जॉईंट आहे स्लीवच्या साईडला आणि दोन्ही साईडला स्लीव जी आहे एका मागे एकच आहे. त्यामुळे दोन्ही स्लीव्जला इथे जॉईंट येणार आहे आणि दोन्ही साईडला स्लीव्जला जॉईंट येणार आहे. तर इथे हा ब्लाऊज जो आहे तुम्ही इथे पाहू शकता दुसऱ्या बाजूने. तर इथे दुसऱ्या बाजूने फक्त एक स्लीव्ज आहे. बाकीचा जो काही भाग आहे तर तो पूर्ण रिकामा आहे. म्हणजे फ्रंटच्या गळ्याचं जे आहे ते इथे आरीवर्क केलेलं नाही आहे. तर हा जो काही ब्लाऊज पीस आहे रेडीमेड ब्लाऊज पीस आहे. त्यामुळे जे काही आपलं इथे गळारुंदीचं माप असेल स्लीवचं माप असेल तर ते इथे अंदाजे टाकलेलं असतं. त्यानुसार मग आपल्याला हा ब्लाऊज जो आहे तो ॲडजस्ट करून कट करायचा असतो. तर आता हा जो काही ब्लाऊजला इथे जॉईंट आहे तर फक्त शिलाई असेल तर तुम्ही इथे जॉईंट करून घेऊ शकता. तर इथे आतमध्ये एंटरलॉक आहे. त्यामुळे मी एंटरलॉकच्या साईडनं जो काही कपडा आहे त्यावरतून डायरेक्ट शिलाई मारून घेणार आहे. म्हणजे तोच आपला इथे जॉईंट तयार होईल. तर आता सगळ्यात अगोदर आपण बॅक साईडचा जो काही भाग आहे तो इथे कटिंग करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी हा कपडा जो आहे इथे व्यवस्थित अंथरून घेतलेला आहे. तर पाठीच्या भागाचं कटिंग करताना आपल्याला सगळ्यात अगोदर जे काही वर्क इथे केलेलं आहे त्या वर्कचा आपला सेंटर घ्यायचा आहे. तर वर्कचं सेंटर घेण्यासाठी जे काही आपले इथे वर्क केलेलं आहे ते ती पूर्ण गळारुंदी मी इथे मोजून घेतली आणि त्या गळारुंदीचा जो काही सेंटर इथे आहे त्याच्यावरती आपला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पाठीच्या भागचा जो काही खालचं साईड आहे तिथेसुद्धा डिझाईनची जी सेंटर आहे तिथेसुद्धा आपलं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जर मार्किंग आपण केलं ना तर जी काही आपली डिझाईन तयार होणार आहे तयार ब्लाऊज केल्यानंतर तर ती आपली इथे एका साईडला ओढल्यासारखी होत नाही किंवा डिझाईन वाकडीसुद्धा होत नाही. जे काही आपलं अंतर आहे ते सुद्धा एकदम व्यवस्थित येतं. तर त्यासाठी इथे मी ब्लाऊजच्या खालच्या बाजूला आणि गळ्याच्या बाजूला दोन्ही साईडला इथे सेंटरचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर जसं मार्किंग जे आहे आपण ब्लाऊज पीसवर केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने मार्किंग आपण अस्तरच्या कपड्यावर सुद्धा करायचं आहे. किंवा जे काही आपण अस्तर इथे कटिंग करतो ते आपण बंद बाजूवरतीच केलेलं असतं. त्यामुळे तिथे ऑलरेडी आपली घडी असते तर तो सुद्धा आपण इथे सेंटर समजू शकतो. तर आता हा जो सेंटर आहे आपला पाठीच्या भागाचा तर तो आपण इथे जो आपल्या मेन फॅब्रिकवरती आपण सेंटरचं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती मी ठेवलेलं आहे. आता तुम्हाला हे मार्किंग दिसण्यासाठी मी फक्त अर्धा भाग इथे ठेवते आहे. नाहीतर मग आपण जो काही पूर्ण पाठीचा भाग आहे अस्तरचा तो पूर्ण उघडून इथे ठेवू शकतो आणि संपूर्ण ब्लाऊजचा कपडा इथे कटिंग करू शकतो. किंवा मग आपण अशा पद्धतीने सेंटरवरती सेंटर मार्किंग आपलं ठेवायचं आहे आणि हा अस्तरचा कपडा जो आहे आपण इथे मार्किंग करून कट करू शकतो. त्या दोन्ही पद्धतीतून जो तुम्हाला इथे सोपा वाटणार आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे हा कपडा कटिंग करू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता जी आपली ब्लाऊजची तयार उंची आहे तर ती तयार उंची जी आहे ती जास्त आहे आणि ब्लाऊजची जी आरीवर्क केलेली उंची आहे तर ती इथे कमी आहे. त्यामुळे आपण हा जो काही उंचीचा भाग आहे तो आपण गळ्याच्या वरच्या बाजूने इथे ॲडजस्ट करणार आहोत. म्हणजेच गळ्याच्या वरती
वर्कच्या वरती 1 ते 1.5 इंच जी बाजू आहे ती इथे प्लेन राहणार आहे. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपण इथे मॅनेज करून घ्यायचा आहे. तर इथे सेम एका बाजूने ज्याप्रमाणे आपण हा अस्तरचा कपडा ठेवून मार्किंग केलं आहे, सेम त्याच पद्धतीने आपण समोरच्या बाजूने सुद्धा हा अस्तरचा कपडा ठेवून कपडा अर्धा ते पाऊण इंच अंतर सोडून कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे गळारुंदीचं जे काही माप आहे ते नॉर्मल आहे, म्हणजे 5.5 ते 6 इंचापर्यंत आहे. तर तो आपण गळ्यामध्ये मॅनेज करू शकतो. पण गळारुंदीचं जे काही माप आहे, काही ब्लाऊजमध्ये वर्क करतानाच ते काही 7 ते 7.5 इंचापर्यंत सुद्धा केलेलं असतं. तर त्यावेळी आपल्या गळारुंदीमध्ये 1 ते 1.5 इंचाचा टक्स इथे मारून घेऊन गळारुंदी इथे मॅनेज करून मग आपल्या गळ्याचं कटिंग इथे करावं लागतं. तर इथे नॉर्मल आहे, त्यामुळे मी फक्त इथे अस्तर ठेवून थोडंसं अंतर जास्त ठेवून हा कपडा इथे कटिंग करून घेतलेला आहे. तर पाठीचा भाग आपला आता कटिंग करून झालेला आहे. आता आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊयात. तर स्लीव्जला तुम्ही इथे पाहू शकता, आपल्या स्लीवच्या कपड्याला इथे एका साईडला जॉईंट आहे. तर हा जॉईंट जो आहे दोन्ही स्लीव्जला आहे. खालच्याही स्लीव्जला सेम जॉईंट आहे. दोन्ही स्लीव्ज इथे एकाच बाजूने आहे, त्यामुळे जॉईंट दोन्ही स्लीव्जला इथे आहे. आणि दुसऱ्या साईडला स्लीव जी आहे इथे आपली संपती आहे, त्यामुळे दुसऱ्या साईडला याला जॉईंट येणारच आहे. तर त्यासाठी दोन्ही स्लीव जे आहे आपल्या एकसारख्या कटिंग व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपले इथे दंडघेराचं मार्किंग केलेलं आहे वर्कचं, तर ते दोन्ही वर्क आपल्याला इथे एकसोबत ठेवून घ्यायचं आहे. ते मणी जे आहे आपल्या हाताला बरोबर लागतात फोल्ड केल्यानंतर. तर बरोबर एकसारखी तिथे फोल्ड करून घ्यायची आहे. जिथे आपला सेंटर येतो आहे त्या सेंटरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी स्लीवच्या वरच्या बाजूला आणि दंडघेराच्या बाजूला दोन्ही साईडला सेंटरला मार्किंग करून घेतले. दोन्ही स्लीव्जला सेम मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही जे सेंटरला आपण मार्किंग केलेले आहे ते दोन्ही सेंटरचे मार्किंग आपल्याला एकावर एक ठेवून व्यवस्थित स्लीव जे आहे इथे मॅनेज करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपला अस्तरचा कपडा आपण इथे घेतला आहे. तर अस्तरचा कपडा जो काही आपली अस्तरची घडी आहे तो आपल्या अस्तरच्या बाहीची इथे सेंटर आहे. तर हा जो सेंटर आहे आपल्याला ब्लाऊज पीसच्या सेंटरवरती ठेवायचा आहे आणि मग ब्लाऊज पीसवरती आपला मार्किंग करून ही स्लीव्ज आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण स्लीव्ज कशा पद्धतीने इथे कटिंग केलेली आहे. तर स्लीव्ज कटिंग करताना आपल्याला जो काही खाली एक्स्ट्राचा भाग आहे, प्लेन भाग आहे, तो आपल्याला इथे घ्यायचा नाही आहे. कारण स्लीव्जला जी काही डिझाईन आहे ती ऑलरेडी इथे मोठी आहे, म्हणजे 10.5 ते 11 इंचाची ही स्लीव्ज ऑलरेडी वर्क केलेली आहे. त्यामुळे आपण खालचा भाग प्लेन जो आहे तो न घेता जिथे आपली वर्क इथे संपते दंडघेराच्या साईडची, तर त्याच्यापासून आपण अर्धा इंच अस्तरचा कपडा इथे खाली ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी ते संपूर्ण स्लीवचं अर्धा इंच ते पाऊण इंच अंतर सोडून मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ही स्लीव्ज मी इथे कट करून घेतली आहे. तर आता स्लीव जी आहे ती आपली इथे कटिंग करून झालेली आहे. आता जो काही आपल्या स्लीव्जला इथे जॉईंट येणार आहे तो जॉईंट आपण इथे कटिंग करून घेऊयात. तर जॉईंट कटिंग करताना आपला जो काही आपण एक्स्ट्राचा भाग इथे कमी पडत होता तो इथे मी अस्तरवरती मार्किंग करून घेतला आणि आपण अस्तरच्या भागावरती जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगपेक्षा आपल्याला अर्धा ते पाऊण इंच जो काही कपडा आहे एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायचा आहे. आणि सोबतच ज्या साईडनं आपल्या इथे जॉईंट येणार आहे त्या साईडनं सुद्धा आपल्याला अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे. कारण आपल्याला मेन फॅब्रिक जॉईंट करताना सुद्धा अर्धा इंच कपडा त्यात सुद्धा जाणार आहे. त्यानंतर आता आपण इथे फ्रंटचा भाग कटिंग करतोय. तर फ्रंटचा भाग जो आहे इथे 4 टक्स पॅटर्न प्रमाणे मी कटिंग करून घेतलेला आहे. तर या ब्लाऊजला इथे फ्रंटच्या साईडला वर्क नाही आहे, त्यामुळे जसा पॅटर्न आहे सिंपल त्याच पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतलेला आहे. आता इथे फ्रंटच्या साईडला जर वर्क नसेल तर तुम्ही इथे कटोरी ब्लाऊज, डबल कटोरी किंवा वेगळ्या पॅटर्नचा जर तुम्हाला ब्लाऊज इथे पाहिजे असेल तुम्ही तो कटिंग करू शकता. पण शक्यतो जर फ्रंटच्या बाजूला इथे पॅटर्न वर्क असेल तर इथे तुम्हाला 4 टक्स किंवा प्रिन्सेस ब्लाऊज प्रमाणेच इथे कटिंग करावं लागतं. यानंतर आता आपण इथे क्रॉसपट्टी जी आहे त्याचं कटिंग करून घेतोय. तर क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचे इथे चेंजेस करायचे नाही आहे. जसे आपण नॉर्मल कटिंग करतो त्याच पद्धतीने आपलं याचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे संपूर्ण ब्लाऊज जे आहे आपलं इथे कटिंग करून झालेलं आहे. क्रॉसपट्टी, फ्रंटचा भाग, स्लीवचा भाग आणि पाठीचा भाग. चला आता आपण शिवायला घेऊयात. तर सगळ्यात अगोदर जो काही फ्रंटचा भाग आहे आपण इथे जॉईंट करून घेऊयात आणि जॉईंट करून
नेहमी जसा आपण साधा ब्लाऊज शिवतो म्हणजेच 4 टक्सचा ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने मी इथे फ्रंटचा भाग तयार करून घेते आहे. तर इथे मी दोन्ही जे काही फ्रंटचे पॅटर्न आहे ते इथे तयार करून घेतलेले आहे. यानंतर आपण क्रॉसपट्टीसुद्धा इथे तयार करून घेतली आणि ती फ्रंटच्या दोन्ही भागांना मी इथे जॉईंट करून घेतली आणि सोबतच जे काही हुकलूकच्या पट्ट्या असतात त्या हुकलूकच्या पट्ट्यासुद्धा मी इथे जॉईंट करून त्याला पायपिंगसुद्धा करून घेतलेली आहे. म्हणजे हा जो काही फ्रंटचा पॅटर्न आपला होता तर तो नेहमीप्रमाणे आणि जसा आपण नॉर्मल ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने होता. त्यामुळे मी हा जो काही भाग आहे इथे स्पीडने दाखवते आहे, त्यामध्ये आपण वेगळं काही चेंजेस इथे केलेले नाही आहेत. तर इथे फ्रंटच्या पॅटर्नला जर तुम्हाला इथे आरी वर्क असेल तर ज्या पद्धतीने आपण बॅक साईडचा भाग शिवतो त्याच पद्धतीने आपली इथे फ्रंटचा भागसुद्धा शिवावा लागतो. पण इथे फ्रंटच्या भागाला वर्क नव्हती त्यामुळे नेहमीप्रमाणे आपण शिवून घेतलेला आहे. तर आता आपण इथे स्लीवचा पॅटर्न शिवून घेऊयात. तर स्लीव शिवण्यासाठी इथे मी आता स्लीवचा पॅटर्न घेतलेला आहे. तर सोबतच अस्तरसुद्धा आपण घेतलेला आहे. आता स्लीव्जला इथे वर्क आहे त्यामुळे आपल्याला स्लीव्जला इथे सिंगल फूट इथे लावावं लागणार आहे. तर ज्या कोणत्या प्रकारची तुमची मशीन असेल त्या प्रकारच्या मशीनचा तुम्हाला इथे सिंगल फूट वापरायचा आहे. तर मी इथे 3 in 1चं जे काही फूट इथे आपल्याला मिळतं तर ते फूट इथे मी वापरलेलं आहे. तर हे फूट जे आहे मी ऑनलाईन घेतलेलं आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही ते परचेस करू शकता. तर इथे मी मशीनला ते फूट लावून घेतलेलं आहे. त्यानंतर जे काही आपलं इथे स्लीव्जला आपण मार्किंग केलं होतं सेंटरला तर ते मार्किंग मी इथे पुन्हा एकदा डार्क करून घेतलेलं आहे आणि त्या मार्किंगवरती आपल्याला इथे अस्तरचा सेंटर ठेवायचा आहे आणि आपल्याला वर्कच्या खाली अर्धा इंच कपडा सोडून द्यायचा आहे आणि त्या वर्कच्या एकदम कडेनं आपल्याला सिंगल फूटनं शिलाई मारून घ्यायची आहे. तर ती जी काही शिलाई आपल्याला मारतो आपण तेव्हा सिंगल फूटने बरोबर आपल्याला वर्कसुद्धा हाताला लागते. त्याच पद्धतीने आपला बोट इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला शिलाई इथे मारून घ्यायची आहे. तर इथे व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने इथे शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर जो काही खालचा उरलेला कपडा आहे म्हणजे काठाचा एक्स्ट्रा भाग इथे उरलेला आहे. स्लीवची वर्क जी आहे ती जास्त वरती आहे त्यामुळे कपडा इथे जास्त उरला आहे खाली. तर तो कपडा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. त्यानंतर आपला पूर्ण जी काही स्लीव्ज आहे तर अस्तरचा भाग आपला उलटवून घ्यायचा आहे आणि अस्तरच्या भागावरती आपल्याला वरच्या बाजूने दाबटीप मारून घ्यायची आहे. आता दाबटीप मारून झाल्यानंतर जो काही आपला अस्तरचा भाग आहे तो पूर्ण आपल्या मेन फॅब्रिकच्या खालच्या बाजूने इथे मुडपवायचा आहे. आता जर घरी वर्क केलेला असेल तर शक्यतो या वर्कच्या साईडने आपण गोल्डन जरीने वर्क केलेलं असतं तर त्या वर्कवरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे एकदम कडेनं दाबटीप मारायची आहे. पण हे रेडीमेड वर्क होतं आणि त्याच्या साईडने सुद्धा आपलं कोणत्याही प्रकारचं इथे वर्क नाही आहे म्हणजे जरीच्या थ्रेडचं वर्क इथे नाही आहे. त्यामुळे मी हा पूर्ण जो काही कपडा आहे आतल्या साईडने इथे फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तो मेन फॅब्रिकला आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. शक्यतो आपण अस्तरवरती जी दाबटीप मारतो त्या दाबटीपमुळं संपूर्ण कपडा जो आहे एकदम इझिली आतमध्ये फोल्ड होतो त्यामुळे सुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण शक्यतो जर जागा असेल तर दाबटीप मारून घेतली तर फिनिशिंगसुद्धा एकदम व्यवस्थित येते. तर आता संपूर्ण जो काही आतला भाग आहे त्याला मी इथे शिलाई मारून ही स्लीव जॉईंट करून घेते आहे. तर आता अस्तरसुद्धा आपलं जॉईंट करून झालेलं आहे. त्यानंतर मेन फॅब्रिकचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपला कट करायचा आहे. कट करण्याच्या अगोदर फ्रंटच्या साईडनं आपला कोणत्याही बाजूने इथे झोळ आलेला नाही याची आपला खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपला हा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. कारण बरेचदा काय होतं हा जो काही कपडा आहे आपला मेन फॅब्रिकचा आरी वर्क केलेला असतो त्यामुळे तो जड झालेला असतो आणि जेव्हा आपण अस्तर इथे जॉईंट करतो अस्तरचा कपडा जो आहे तो प्लेन असतो त्यामुळे जेव्हा आपण जॉईंट करतो तर हा जो काही भाग आहे काही ठिकाणी इथे ओढल्यासारखा होत असतो. तर तो व्यवस्थित आपला चेक करायचा आहे आणि कट करायचा आहे. तर सेम त्याच पद्धतीने मी इथे दुसरीसुद्धा स्लीव जी आहे ती तयार करून घेतली आहे आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण इथे कटिंग करून टाकला आहे. आता यानंतर आपण जो काही पाठीचा भाग आहे तो तयार करणार आहोत. तर आता इथे मी हा पाठीचा मेन फॅब्रिकचा कपडा आणि अस्तरचा कपडा घेतलेला आहे. तर पाठीच्या मेन फॅब्रिकच्या कपड्यावरती आपण जे काही अगोदरसुद्धा सेंटरला मार्किंग केलं होतं ते मार्किंग मी सगळ्यात अगोदर इथे डार्क करून घेतलेलं आहे
म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला व्यवस्थित इथे दाखवता येईल, त्यासाठी मी मार्किंग व्यवस्थित डार्क केलं. त्यानंतर जी काही आपलं गळा रुंदीचं माप आहे ते सुद्धा आपण अगोदर इथे चेक करून घ्यायचं आहे. तर इथे गळ्याची जी काही उंची आहे इथे ऑलरेडी कमी आहे, त्यामुळे इथे मला गळा रुंदीचा प्रॉब्लेम आला नाही. पण जर शक्यतो जर गळा रेडीमेड तयार केलेला असेल ऑलरेडी अगोदर, तर ते जे काही मार्किंग असतं तर ते त्यांनी अंदाजे टाकलेलं असतं. तर तेव्हा आपल्या गळ्याला इथे मोठा टक्स इथे मारावा लागतो आणि गळ्याची रुंदी मॅनेज करून मग आपला गळा इथे शिवावा लागतो. तर इथे गळ्याची जी काही रुंदी आहे ऑलरेडी जास्त आहे, पण गळ्याची उंची जास्त असल्यामुळे इथे मी थोडासा गळा वरच्या साईडने तिरका करून जेवढी गळा रुंदी आपल्याला हवी आहे म्हणजे 2.5 इंचाची ती मी इथे मॅनेज करून घेतली. म्हणजे जो काही गळा आहे आपल्या गळ्याचा शेपसुद्धा इथे चेंज झालेला नाही आहे आणि जो काही आपल्याला गळा पाहिजे आहे गळ्याची रुंदी ती आपल्याला बरोबर इथे प्रॉपर मिळालेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता गळ्याच्या वरच्या बाजूला प्लेन भाग आहे, त्यामुळे मी गळ्याची जी काही रुंदी आहे तर गळ्याच्या दोन्ही साईडला इथे मार्किंग करून घेतलं. म्हणजे त्या मार्किंगवरती आपल्या इथे शिलाई आपण मारू शकतो. तर इथे मी आता अस्तरचा जो काही कपडा आहे तर मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडने मी अस्तरचा कपडा इथे ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर व्यवस्थित आपण पिनांनी हा जो काही अस्तरचा कपडा आहे मेन फॅब्रिकला सेट करून घ्यायचा आहे. जर वर्कचे जे काही स्टोन वगैरे असतील तर ते जर जड असले तर जेव्हा आपण गळ्याला सुद्धा शिलाई मारतो तर हा जो काही भाग आहे तर एका साईडने इथे ओढल्यासारखा होत असतो. तर आपला काय करायचं आहे, ब्लाऊजच्या खालच्या साईडने म्हणजेच कमरेकडच्या साईडने आपल्याला अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिकचा कपडा जो आहे एकदम अर्धा इंच कपडा जो आहे सोडून इथे शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे जो काही आपला सेंटर आहे तो सेंटरवर सेंटर व्यवस्थित इथे आपला अटॅच होतो आणि जो काही गळ्याचा भाग आहे तो सुद्धा आपला इथे हलणार नाही आहे आणि गळासुद्धा आपला इथे तिरका होत नाही. आता त्यानंतर मी गळ्याच्या भागाला इथे व्यवस्थित पिना लावून घेतलेल्या आहेत आणि मग आपल्या गळ्याच्या कडेने इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर खालच्या साईडने जी काही आपण शिलाई मारली आहे तर ती आपली 5 नंबरची शिलाई आपण इथे मारलेली आहे. ती नंतर शिलाई आपल्या इथे काढून घ्यायची असते. तर आता मी इथे गळ्याला शिलाई मारून घेते आहे. तर शिलाई मारताना एकदम आरीवर्कच्या कडेनं आपला शिलाई मारायची आहे. आता या गळ्याला इथे आरीवर्कच्या साईडनं जरीच्या थ्रेडचं वर्क नाही आहे, त्यामुळे मी ही जी काही शिलाई मारते आहे तर ती एकदम वर्कच्या कडेनं येणार आहे. बहुतेक ब्लाऊजला जे काही आपण वर्क केलेलं असतं त्या कडेनं इथे आपल्या जरीच्या गोल्डन जरीच्या थ्रेडनं इथे डबल स्टिच केलेली असते, त्यामुळे एकदम कडेनं इथे शिलाई येत नाही. पण जर नसेल तर आपली एकदम कडेने इथे शिलाई येणार आहे. आता मी एकदम कडेने शिलाई जी आहे ती मारून घेतलेली आहे. त्यानंतर 1/2 इंच कपडा जो आहे सोडून दिलेला आहे आणि संपूर्ण गळ्याला इथे नॉच मारून घेतलेले आहेत. नॉच मारून झाल्यानंतर जो काही आपण खालच्या बाजूने हा कपडा जॉईंट केलेला होता कमरेच्या साईडचा, ती शिलाई आपली इथे काढून घ्यायची आहे. आता तर इथे ही जी काही शिलाई आपण मारली होती ती मी काढून घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता हा जो काही खालचा भाग आहे तो आपण इथे ओपन करून घेतलेला आहे. यानंतर जी गळ्याला आपण शिलाई मारलेली आहे आणि आतून जो कपडा आपण कटिंग केलेला आहे तर तो संपूर्ण कपडा आपल्याला अस्तरच्या साईडने इथे वळवून घ्यायचा आहे आणि अस्तरच्या कपड्यावरती आपल्याला एकदम कडेनं दाबटीप इथे मारून घ्यायची आहे. त्यानंतर जो काही आपण खालच्या बाजूची इथे 5 नंबरची जी शिलाई मारली होती आणि त्यानंतर ती शिलाई जी आपण काढून घेतली तो भाग म्हणजेच आपल्या ब्लाऊजचा कमरेकडचा भाग जो आहे तो आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला व्यवस्थित इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जी काही आपली पाठीची पट्टी असते गळ्याच्या खालची पट्टी, त्या पट्टीतून आपला हा संपूर्ण जो काही गळ्याचा भाग आहे पाठीचा भाग तो आपला पूर्ण इथे उलटवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या पट्टीवरती म्हणजेच कमरेच्या भागाकडे आपल्याला दाबटीप इथे मारून घ्यायची आहे. तिथे तुम्ही पाहू शकता गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित तयार झालेला आहे. आणि त्यानंतर बाकीचा जो काही मुंड्याचा भाग असेल, फिटिंगकडचा भाग असेल, शोल्डरचा भाग असेल, तो संपूर्ण कपडा जो आहे तो आपला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो मी इथे कट करून टाकलेला आहे. तर इथे तुम्ही आता पाठीचा भाग बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपला तयार झालेला आहे. यानंतर आता इथे आपण शोल्डर जॉईंट करतोय. तर शोल्डर जॉईंट करण्यासाठी नेहमी ज्या पद्धतीने शोल्डर लॉक करतो त्या पद्धतीने मी इथे शोल्डर लॉक करून घेतलेले आहे. म्हणजेच उलटसुलट पद्धतीने मी इथे शोल्डर जॉईंट करत असते. तुम्ही जर आपले अगोदरचे व्हिडिओ बघितलेले असतील तर त्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये हे शोल्डर जे लॉक कशा पद्धतीने करायचे आहे ते तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर इथे पाठीच्या भागाला मी टक्स मारून घेतलेले आहेत. तर हे जे काही टक्स आहे आपण नॉर्मली 4.5 ते 5 इंचाचे टक्स इथे मारून घ्यायचे आहेत.
तर जे इथे आपलं वर्क आहे तर ती वर्कची बाजू आपल्याला सोडून ज्या ठिकाणी आपल्याला जागा आहे त्या ठिकाणी आपल्या गळ्याच्या साईडने इथे टक्स मारून घ्यायचे आहेत. तर पाठीच्या भागाला दोन्ही टक्स मी इथे मारून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण इथे स्लीव जॉईंट करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे आपला बॉडी पार्ट आणि स्लीवचा पार्ट इथे घेतलेला आहे. जेव्हाही आपण आरी वर्कचा ब्लाऊज शिवत असतो तेव्हा कधी आपल्याला डायरेक्ट फिटिंगपासून स्लीव जॉईंट करायला सुरुवात करायची नाही आहे. कारण जेव्हा इथे आरी वर्क केलेलं असतं तेव्हा बऱ्याच डिझाईनला इथे सेंटर असतो, म्हणजे सेंटरची जी डिझाईन आहे तर ती बरोबर आपल्या शोल्डरच्या लाईनवरतीच आली पाहिजे, तरच आपली स्लीव जी आहे एकदम परफेक्ट इथे दिसत असते. तर इथे आपण स्लीव्जला जेव्हा जॉईंट करतो तेव्हा आपण इथे स्लीव्जला सेंटर काढून घेतलेला असतो. तो सेंटर आपल्या शोल्डरच्या लाईनवरती ठेवून घ्यायचा आहे आणि मगच शोल्डर आपले इथे जॉईंट करायचे आहे. म्हणजे जी काही आपली वर्कची डिझाईन आहे तीसुद्धा आपल्याबरोबर सेंटरलाच येते. जर आपण डायरेक्ट फिटिंगपासून इथे स्लीव जॉईंट करायला सुरुवात केली तर जी काही डिझाईन आहे ती इथे मागे पुढे होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तर ती जी डिझाईन आहे ती इथे परफेक्ट डिझाईन दिसत नाही. तर जेव्हा आपण दुसरी स्टिच मारतो तेव्हा आपण फिटिंगच्या एका लाईनपासून ते दुसऱ्या टोकापर्यंत आपण ही शिलाई मारून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने मी दोन्ही स्लीव जे आहे ते जॉईंट करून घेते आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता स्लीव जे आहे आपण व्यवस्थित इथे जॉईंट करून झालेली आहे. तर दोन्ही साईडच्या स्लीव्ज मी इथे जॉईंट करून घेतलेल्या आहेत. यानंतर आता आपला फिटिंगचं माप टाकायचं आहे. तर फिटिंगचं माप टाकण्याच्या अगोदर मी इथे संपूर्ण भाग जो आहे फिटिंगचा तर तो प्रॉपर इथे लॉक करून घेते आणि त्यानंतर इथे फिटिंगचं माप मी टाकत असते. तर त्यासाठी आपलं व्यवस्थित इथे दंडघेरापासून ते कमरेच्या टोकापर्यंत मी इथे शिलाई मारून घेते आहे. आणि त्यानंतर जो काही एक्स्ट्राचा भाग आहे म्हणजे कपड्याचे धागे वगैरे निघतात तर तो भाग आपल्या इथे कट करून टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या वरच्या बाजूने इथे जिथे आपलं फिटिंगच्या आतमध्ये जे वर्क येत असेल तर ते जे काही वर्क आहे ते आपले इथे ओपनरने काढून घ्यायचं आहे. किंवा जर मशीनने वर्क केलेलं असेल तर ते जे काही वर्क आहे ते छोट्या हातोडीने किंवा जो काही मशीनचा मोठा स्क्रूड्रायव्हर असतो तर त्याच्या बॅक साईडने आपल्याला हे वर्क जे आहे ते फोडून घ्यायचं आहे. तर स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने मी इथे वर्क जे आहे ते इथे मणी फोडून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे फिटिंगचं माप टाकून मी ब्लाऊजची फिटिंग करून घेतलेली आहे. यानंतर इथे आता आतल्या बाजूने मी 1/5 इंच प्रत्येकी अंतर सोडून 3 ते 4 इथे फिटिंगसाठी शिलाई मारून घेतलेली आहे. यानंतर आता हा जो काही पूर्ण ब्लाऊज आहे तुम्हाला मी इथे सुलट करून दाखवते आहे. प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपला हा संपूर्ण ब्लाऊज इथे तयार झालेला आहे. तर इथे ब्लाऊजला मी नंतर नाडी वरच्या बाजूने इथे जॉईंट केलेली आहे. तुम्हाला हवं तर जेव्हा तुम्ही गळा तयार करता तेव्हासुद्धा नाडी जी आहे आतल्या बाजूने इथे लावून घेऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लाऊज कसा वाटला तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर हा जो आहे आपला ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही इथे पाहू शकता. सुंदर असा आपला ब्लाऊज जो आहे तयार झालेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.